नमस्कार शेतकरी बंधूंनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण कापूस पिकाचे 40 ते 60 दिवसाचे म्हणजे दुसऱ्या महिन्यातील महत्वाचं नियोजन जे आहे तर ते जाणून घेणार आहोत. या काळामध्ये आपल्याला कापूस पिकामध्ये नेमकी कोणती महत्वाची कामं करायची आहे याची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. पहिल्यांदाच तुम्ही आपल्या चॅनलवर आला असेल आणि कापूस पिकाबरोबरच इतर कोणत्याही पिकाचं संपूर्ण व्यवस्थापन तुम्हाला पाहिजे असेल तर सर्वप्रथम आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल ऑन करा, म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. शेतकरी बंधूंनो, कापूस पिकामध्ये साधारण 40 ते 60 दिवस म्हणजे दुसऱ्या महिन्यामध्ये जी महत्वाची कामं आपल्याला करायची आहे, तर याच्यामध्ये पहिलं महत्वाचं काम आहे शेतकरी बंधूंनो, ते म्हणजे या काळात एक वेळेस आपल्याला कापूस पिकामध्ये 40 ते 45 दिवसाच्या आसपास तण नियंत्रण करून घेणं तिथं गरजेचं आहे. कारण या काळात जर कापूस पिकामध्ये तण जास्त असेल तर मुख्य पीक आणि तण याच्यामध्ये सूर्यप्रकाश, अन्नद्रव्य आणि पाणी खेचण्यासाठी स्पर्धा चालते आणि या स्पर्धेमध्ये तण पिकावरती भारी पडतं. त्याच्यामुळे शेतकरी बंधूंनो, तण नियंत्रण करून घेणं आपल्याला अगोदर गरजेचं आहे. आता तण नियंत्रणासाठी शेतकरी बंधूंनो, बरेच शेतकरी तणनाशकाचा वापर करतात, पण या काळामध्ये शक्यतो तणनाशकाचा वापर करू नका. शेतकरी बंधूंनो, वखरणी आणि खुरपणी करून तण नियंत्रण करा, ते फायद्याचं ठरेल. याच्यामध्ये दुसरा महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे खत व्यवस्थापन. शेतकरी बंधूंनो, तणमुक्त कापूस केल्यानंतर आपल्याला 45 ते 50 दिवसाला कापूस पिकामध्ये दुसरं महत्वाचं जे खत आहे तर ते देऊन घ्यायचं आहे. खत देताना आपल्याला खूप जास्त नायट्रोजन युक्त म्हणजे युरिया सारख्या खतांचा खतामध्ये वापर करायचा नाहीये, जेणेकरून कापूस पिकाची व्हिजिटेटिव्ह ग्रोथ ही जास्त होणार नाही. व्हिजिटेटिव्ह आणि रिप्रोडक्टिव्ह ग्रोथ या दोन्ही आपल्याला एकाच वेळेस त्या ठिकाणी साध्य करता आल्या पाहिजे. अशा पद्धतीनं जे आहे तर आपल्याला कापूस पिकाला खत तिथं देणं गरजेचं आहे. तर याच्यामध्ये खत तुम्ही 10-26-26 देऊ शकता, 12-32-16 देऊ शकता, 9-24-24 देऊ शकता. ही खतं तुम्हाला उपलब्ध नाही झाली तर एकंदरीत 2 बॅग सिंगल सुपर फॉस्फेट, 25 ते 30 किलो युरिया आणि 25 ते 30 किलो एमओपी पोटॅश एकत्र मिक्स करून तुम्ही या काळात कापूस पिकाला देऊ शकता. शेतकरी बंधूंनो, बऱ्याच शेतकऱ्यांच्या कापूस पिकाची सुरुवातीच्या 1 ते 1.5 महिन्यामध्ये जी वाढ आहे तर ती झालेली नसते. कापूस पीक लाल पिवळं पडलेलं असतं. काही कारणास्तव जे अन्नद्रव्य आहे तर ते उचलता न आल्यानं कापूस पिकाची समाधानकारक वाढ झालेली नसते. त्या परिस्थितीमध्ये जर वाढ कमी असेल तर शेतकरी बंधूंनो, खत व्यवस्थापनामध्ये एकरी 50 किलो एनपीके खताऐवजी तुम्ही 70 किलो एनपीके खत द्या आणि त्याबरोबर जे युरिया आहे तर एक साधारण 35-40 किलो युरियाचा त्या ठिकाणी वापर करा, म्हणजे जी वाढ आहे थांबलेली तर ती एकंदरीत चांगली होईल. किंवा शेतकरी बंधूंनो, वाढ जर जास्त असेल तर आपल्याला एकरी 50 किलो खत देण्याऐवजी साधारण 30 ते 35 किलोच खत द्या आणि युरियाचा वापर जे आहे तर ते बिलकुल त्या ठिकाणी करू नका. अशा पद्धतीनं कापूस पिकामध्ये साधारण 45 ते 50 दिवसाच्या आसपास शेतकरी बंधूंनो आपल्याला जे खत व्यवस्थापन आहे तर ते करून घेणं तिथं गरजेचं आहे. त्यानंतर तिसरा आणि शेवटचा जो महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे कीड रोग व्यवस्थापन. आता या काळामध्ये आपल्याला कापूस जो आहे तर तो रोगमुक्त ठेवणं तिथं गरजेचं आहे, म्हणजे निरोगी ठेवणं गरजेचं आहे. तरच जास्त फुलपात्या लागू शकतात आणि जे फुल ड्रॉपिंगची समस्या आहे तर ती कापूस पिकामध्ये त्या ठिकाणी येणार नाही. तर कीड आणि रोगाच्या व्यवस्थापनासाठी शेतकरी बंधूंना म्हणजे या काळात जो मावा आहे, तुडतुडा आहे, पांढरी माशी आणि थ्रिप्स याचा जो प्रादुर्भाव आहे तर तो कापूस पिकामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी होत असतो आणि त्याच्या नियंत्रणासाठी आपल्याला आवश्यक ज्या फवारण्या आहे तर त्या तिथं करणं गरजेच्या आहे. तर फवारणी करत असताना महत्वाच्या गोष्टीची आपल्याला तिथं काळजी घेणं गरजेचे आहे. ज्या पद्धतीचा रोग आहे त्याच पद्धतीचे कीटकनाशक म्हणजे त्याच्यावर शिफारसीत कीटकनाशकच आपल्याला फवारणीमध्ये वापरायचे आहे. मावा, हिरवा तुडतुडा, पांढरी माशी आणि थ्रिप्सच्या नियंत्रणासाठी ऍसिफेट 75% एसपी जर रोगाचा प्रादुर्भाव कमी असेल तर एका 20 लिटरच्या पंपाला 30 ग्रॅम तुम्हाला घ्यायचा आहे आणि त्यासोबत ऍसिटामिप्रिड 20% हे घटक असलेलं कोणत्याही कंपनीचं जे कीटकनाशक आहे तर ते 10 ग्रॅम तुम्हाला घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये शेतकरी बंधूंनो एक बुरशीनाशक ज्याच्यामध्ये तुम्ही कार्बेंडायझिन प्लस मॅनकोझेप म्हणजे साप पावडरचा वापर करू शकता 30 ग्रॅम आणि 100 ग्रॅम जो आहे तर ग्रॅन्युल युरिया जो आपण शेतात टाकतो तर त्या युरियाचा तुम्हाला वापर करायचा आहे. स्टिकरचा वापर याच्यामध्ये तिथं करू नका. मावा, तुडतुडा, पांढरी माशी आणि थ्रिप्स खूप जास्त प्रमाणामध्ये असेल तर
जे ऍसिफेट आणि ऍसिटामिप्रिड आहे, तर याला पर्याय म्हणून मी तुम्हाला आणखी काही कीटकनाशक याच्यामध्ये सांगतो. तर याच्यामध्ये शेतकरी बंधूंनो, तुम्ही पशुराव क्रॉप केअरचं जे एक्झॉडस नावाचं कीटकनाशक आहे, जैविक कीटकनाशक आहे, याचा तुम्ही त्या ठिकाणी वापर करू शकता. एका 20 लिटरच्या पंपासाठी 30 मिली तुम्हाला जे आहे तर ते वापरायचं आहे. 25 ते 30 मिली तुम्ही वापरू शकता. किंवा जे शेतकरी बंधूंनो, जीएसपी कंपनीचं जे SLR 525 आहे, याचा तुम्ही वापर करू शकता 30 मिली प्रति 20 लिटरच्या पंपासाठी. किंवा शेतकरी बंधूंनो, दमनचं बायो आर 303 हे जे जैविक औषध आहे, तर याचा सुद्धा तुम्ही वापर करू शकता. एक 20 लिटरच्या पंपासाठी 30 ते 35 मिली तुम्ही तिथं घेऊ शकता. किंवा बायोमध्येच आणखी एक शेतकरी बंधूंनो, जैविक कीटकनाशक ज्याच्यामध्ये सुप्रीम नावाचं जे कीटकनाशक आहे, तर त्याचा तुम्ही तिथं वापर करू शकता. एक 25 ते 30 मिली तुम्हाला ते वापरता येते. किंवा शेतकरी बंधूंनो, श्रीकर बायोटेकचं जे चॅलेंजर नावाचं नवीन एक कीटकनाशक आलेलं आहे, तर त्या कीटकनाशकाचा सुद्धा तुम्ही तिथं वापर करू शकता. साधारण एक 35 ते 40 मिली तुम्हाला जे आहे तर ते 20 लिटरच्या पंपाला त्या ठिकाणी वापरायचं आहे. शेतकरी बंधूंनो, अशा पद्धतीनं ज्या कीड रोग व्यवस्थापनासाठीच्या ज्या आवश्यक फवारणी आहे, तर याच्यामध्ये रोगाचा प्रादुर्भाव ओळखून आपल्याला जे कीटकनाशक आहे तर त्याची तुम्हाला तिथं निवड करायची आहे. आता याच्यामध्ये काय होतं, कधी कधी शेतकऱ्यांनी नायट्रोजनचा अतिरिक्त खतामध्ये वापर केलेला असतो, त्यामुळे बऱ्याचदा जी व्हिजिटेटिव्ह ग्रोथ आहे तर ती खूप जास्त होते. 2 फळ फांद्यामधील अंतर वाढतं, 2 पात्यातील अंतर वाढतं. तर अशा वेळेस शेतकरी बंधूंनो, फवारणीच्या माध्यमातून तुम्ही कापूस पिकाची जी होणारी अतिरिक्त वाढ आहे तर ती त्या ठिकाणी रोखणं तिथं गरजेचे आहे. त्यासाठी शेतकरी बंधूंनो, तुम्ही एकतर 05234 या विद्राव्य खताचा फवारणीमध्ये वापर करू शकता. साधारण एक 80 ते 100 ग्रॅम जर तुम्ही याची प्रति पंपाला फवारणी केली, तर होणारी जी अतिरिक्त वाढ आहे तर ती नियंत्रणात येईल आणि जास्त फुलपात्या लागण्यासाठी त्या ठिकाणी मदत होईल. किंवा शेतकरी बंधूंनो, याच्यामध्ये पीजीआरचा सुद्धा तुम्ही वापर करू शकता जर वाढ खूप जास्त होत असेल तर. तर याच्यात जे लिओसिन आहे, म्हणजे क्लोरोमॅकॉट क्लोराईड, स्टँडर्ड प्रमाण त्याचं 4 ml आहे, पण आपण 2.5-3 मिली त्या ठिकाणी वापरू शकतो. म्हणजे कापूस पीक 100% स्टॉप होणार नाही, थोडी वाढ पण झाली पाहिजे आणि अतिरिक्त ताकद जी आहे तर ती फळ फांद्यामध्ये डायव्हर्ट झाली पाहिजे. 2.5-3 मिली तुम्ही लिओसिन वापरू शकता. किंवा जे घरडा केमिकलचं चमत्कार आहे, ज्याच्यामध्ये मेपिकॉट क्लोराईड नावाचा घटक आपल्याला मिळतो, तर त्याचा तुम्ही वापर करू शकता शेतकरी बंधूंनो. साधारण एक 20 ते 25 मिली 20 लिटरच्या पंपाला तुम्हाला ते वापरता येते. किंवा वाढ जर खूप कमी असेल तर फवारणीच्या माध्यमातून वाढ होण्यासाठी, फुटवे होण्यासाठी तुम्ही 1261 हे विद्राव्य खत तिथं फवारणी करू शकता. किंवा इंजोकेमचं जे लिडेक्स नावाचं बायोस्टिम्युलेंट आहे, तर त्याचा तुम्ही वापर करू शकता. साधारण 50 मिली. इसाबियन सारखं टॉनिक जे आहे तर ते तुम्हाला वापरता येते 40 ते 50 मिली. किंवा पीआय कंपनीचं बायोविटा एक्स वापरता येते 40-50 मिली. हे जे आहे तर हे वाढ करणारे बायोस्टिम्युलेंट आहे. वाढ कमी असेल तर तुम्ही त्याचा तिथे वापर करू शकता. किंवा विद्राव्य खतामध्ये अशा परिस्थितीत तुम्ही 13-40-13 हे विद्राव्य खत तिथे वापरू शकता, ज्यामुळे कापूस पिकाची वाढ पण होईल, फुटवे निघतील आणि नवीन जे आहे फुलपाते सुद्धा लागतील. अशा पद्धतीनं शेतकरी बंधूंनो, कापूस पिकाचं साधारण 40 ते 60 दिवसामध्ये आपल्याला महत्वाचं नियोजन जे आहे तर ते करणं गरजेचं आहे. सर्वप्रथम तण नियंत्रण, खत व्यवस्थापन आणि कीड रोग व्यवस्थापन, या 3 गोष्टी सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही व्यवस्थित केल्या तर शेतकरी बंधूंनो, नक्कीच कापूस पिकामध्ये उत्पादन वाढीसाठी तुम्हाला याचा खूप महत्वाचा फायदा तिथं होणार आहे. बाकी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ शेअर करा. नवीन माहिती घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत नमस्कार.